सुप्रभात. मी राहुल जंगम स्वस्त राम मस्त राहा विथ आर जे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा स्वागत करतो आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता मे महिना आहे आणि पावसाने यंदा हजेरी लवकर लावलेली आहे. तो यंदाच्या मे महिन्याच्या कार्यक्रमामध्ये मी आलेलो आहे चिपळूणमधील खेरडी या गावामध्ये आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता फणसाच्या झाडाला फणस बऱ्यापैकी लागलेले आहेत. आणि कोकणातली जी खाद्यसंस्कृती आहे त्या खाद्यसंस्कृतीचा एक विशेष भाग म्हणजे फणसाचे गरे जे असतात, तळलेले गरे, ते आपण बहुतेकाने खाल्ले असेल तर ते गरे कसे तयार करायचे ह्याची ही पूर्ण प्रोसेस जी आहे ती आपण या आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये सांगणार आहोत. सो मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि मस्त पावसाची सुरुवातसुद्धा झालेली आहे. सो मे महिन्यामध्ये गावाला आलो आहे की गणपतीत गावाला आलो आहे हे काहीच कळत नाही, पण तरी पण तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आपली ही प्रोसेस कशी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल. बघा मित्रांनो, फणस काढण्याची कामं चालली आहेत. बघा कोकणामध्ये सध्या फणस काढत आहेत. हे बघा अशा प्रकारे उतरवले जातात आणि भरपूर फणस, सकाळी देखील भरपूर फणस काढलेत. आणि हा बघा आमच्या मंडळी ढील देत आहेत, ढील. बघा असे ढील देत आहेत. किती आहेत फणस अजून? सगळे काढताय? अच्छा. आणि फणस आता डिलिव्हरीसाठी तयार झालेले आहेत. हे बघा तयार झाले. कापा फणस आहेत. 1 2 3 4 5 6. मस्तपैकी आता पिकायला ठेवूया आणि मग कापूया. अशा प्रकारे फणसाचे 2 तुकडे करून झालेले आहेत. आणि हा फणस जो आम्ही कच्चा फणस आहे तो जो कापलेला आहे ते आपण तळलेले जे गरे खातो फणसाचे, ते तळलेले गरे आपल्याला करायचे आहेत आणि त्याकरता आपण हा फणस कापलेला आहे. आणि हे बघा फणसाला, कच्च्या फणसाला चीक भरपूर असतं. ते अशा प्रकारे आपण ते चीक जे आहे ते काही प्रमाणात आपण वेगळे करू शकतो. पेपर घासावा लागतो त्याला. पेपराने तो चीक बरोबर निघतो. तरी एवढ्या फणसाचे किती किलो गरे निघतील? 1.5 किलो. 1.5 किलो प्रमाणे निघतील. तेव्हा कशा प्रकारे हा फणस कापला जातो. त्याचे एक काप जी आहे फणसाची अशी वेगळी केली जाते आणि हाताला तेल वगैरे लावून व्यवस्थित, कारण चीक भरपूर असतं. कच्चा फणस हे काय हो, पण हे कच्चे गरे काय आहेत की कशाच येते? आपल्या कशासाठी करायची? हे तळायचे गरे. ओके. मला वाटलं आपला पिकलेला फणस कापतो. आता हे फणसाचे गरे वेगळे करण्याचं काम चालू झालेलं आहे. तरी याला एक जवळजवळ अर्धा तास लागेल. अर्धा तास झाल्यानंतर आपण ते बारीक जे गरे आहेत ते आपण बारीक कटिंग करणार आहोत. आणि त्याप्रमाणे मग नंतर जी प्रोसेस आहे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल की आपण जे गरे खातो ते जवळजवळ 700 आणि 800 रुपये किलो असतात. 1000 रुपये म्हणजे 700-800 मी 2 वर्षापूर्वीचं बोलतोय. जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा आलो होतो तेव्हा. आणि आता घातले होते सासूबाईंनी. आणि आता ते 1000 रुपये झाले. आता 1000 रुपये सासूबाईंनी 200 रुपये वाढवले. त्याप्रमाणे हे बघा, हे असे हे गरे काढून ठेवायचे. सोडून झाले तसं नाही, फायनलच करूया असं म्हटलं. नाही ते तिकडे
त्या सुरी लागेल ना पण ठीक आहे दुसरी काय बरं, सुरू आहे. पातळवाली पण चालेल. पुढे गरजच नाही, पण नको फक्त ठीक आहे. साईडला ठेवा तिथे. हे बघ. ह्याने फोडा सुरीने फोडा. हे फक्त काय. तेच होईल. या का? एक झालं की याचं पण काय तर चवून बघायला पाहिजे काय होतं ते. ते काय आहे, पातळ असतं ना, कडकडीत होतं. नाही पण ते टेस्ट नाही ना, पोटात दुखेल नाही. नाही फोडा तुकडा. हे? फक्त हे छोटं असताना ह्याची कडक साल खायची नाही, ती फक्त तुटते कशाला. बाकी काय चांगलं आहे. आता गुरं चालतं. बाकी पूर्ण फणस खाऊ शकतो कसं आहे. गुरांची डायजेस्ट सिस्टम या इथे दुसरा फणस आलेला आहे. पहिल्या फणसाला संपूर्ण नामशेष केल्यानंतर आता हा दुसरा फणस इथे आलेला आहे आणि then पेपर कपडा टाकून बाहेर ओतून आणि तो देखील असा त्याचा बळी असाच आहे. त्याचे सुद्धा त्याला पण असाच बळी द्यायचो. हा त्याच्यावर असाच बळी द्यायचा. त्याचे सुद्धा गरे तळायचे आहेत. या इथे त्याच्या फणसाला चीक भरपूर असतं. चीक वेगळं करतायत. आहे इथे कपडा. तुझे सगळे तर नाही का? अशा प्रकारे जो जाडा भाग असतो सुरुवातीला आणि शेवटला तो सुद्धा कट करावा लागतो. सो आपण जे म्हणतो की खरंच याला मेहनत भरपूर आहे की पहिला तो फणस सोला, मग ते गरे सेपरेट करा, त्यानंतर सुद्धा कटिंगच्या वेळेला असा जो काही प्रोसेस नंतर करायचे ना. हां मित्रांनो बघा इथे आता हे काप जे आहेत ते कापून झालेले आहेत फणसाचे आणि अजून आहेत बाहेर काम चालू आहे कारण की 2 फणस कापले होते. तर त्यातले जे हे तयार झालेले आहेत आणि इथे तेलसुद्धा गरम झाले तुम्ही बघू शकता. बऱ्यापैकी तेल गरम झालेले आहेत. आणि प्रोसेस कशी असणार आहे मॅडम? आता मला जरा प्रोसेसबद्दल सांगा. खोबरेल तेल घेतलंय आपण, तापवलंय, त्याच्यामध्ये आपण आता फणसाचे गरे सोडणार आहोत. मस्त फ्रेंच फ्राईज सारखे एकदम तापलेले आहेत बुडबुडे बघा तेलांचे. आणि ह्याच्यातच आपण मिठाचं पाणी टाकणार आहोत. अच्छा मिठाचं पाणी म्हणजे ह्या पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. हां, मीठ पाणी करून एकत्र घेतलं. आणि ते कशासाठी आपण मिठाचं पाणी टाकतो? चव येण्यासाठी मिठाची. अच्छा मिठाची चव येण्यासाठी. आपण डायरेक्ट मीठ टाकतो तसं नाही, त्याचं नाही, पाणी करून पाण्यामध्ये मीठ टाकून आणि मग आणि मग हळूहळू मंद आचेवर यांना तळायचं. जवळपास 12 ते 15 मिनिटं लागतात. 12 ते 15 मिनटं. हे बघा मस्त असे कुरकुरीत फणसाचे गरे जे आपण खातो मार्केटमध्ये तुम्ही खूप बहुधा बघितलं असेल. ते हे गरे ही गरे बनवायची ही प्रोसेस जी आपण आपल्या ब्लॉगमध्ये सुरुवातीपासून दाखवली की फणस कापल्यापासून ते फणसाचे गरे कशा प्रकारे सेपरेट केले जातात आणि कशा प्रकारे हे जे गरे आहेत ते अशा प्रकारे कटिंग केले जातात. सो खूप मेहनत आहे मित्रांनो आणि या मेहनतीला चव देखील तशीच आहे. परंतु एक वेगळीच म्हणजे मीठ लागण्याची चव येण्यासाठी एक वेगळीच पद्धत आपल्याला कळाली आहे की म्हणजे पाण्यामध्ये मीठ टाकून ते पाणी तेलाचं मग त्याचं काय प्रमाण वगैरे असं किती पाणी टाकायचं काय? 2 ते 2.5 चमचे मीठ घ्यायचं आणि एका छोट्या पातेलीमध्ये पाणी घ्यायचं. अच्छा 2 ते 2.5 जास्त चमचे. मीठ टाकलं तर मग टाकताना आपण याच्यामध्ये एखादी पळीच पाणी टाकायचं, नाहीतर मग ते जास्त खारट होतं. अच्छा सो त्याचं प्रमाण देखील मित्रांनो समजून घ्या. आपल्याला किती खारट हवंय, किती मीठ हवंय त्यानुसार चवीनुसार आपल्याला. हे बघा मित्रांनो आता ब्राउनिश कलर मस्त असा गोल्डन ब्राउनिश कलर आलेला आहे आणि याचा अर्थ ते झालेले आहे कुरकुरीत असे फणसाचे वेफर. कुरकुरीत असे फणसाचे वेफर.
ब्राउनिश गोल्डन कलर आलेले आहे. तशी मित्रांनो आता तयार झालेले आहेत आपले फणसाचे गरे. आपण खाऊन बघूया कसे झाले. क्रिस्पी आहेत अगदी, खूप छान आहेत. तो मस्त पावसामध्ये तळलेले गरे आजी टी व्ही बघतायत, तो मस्तपैकी आम्ही आनंद घेतोय. तुम्ही लवकरात लवकर या, फणस घेऊन जा आणि तुमच्या घरी दिलेल्या रेसिपीप्रमाणे हे तळलेले गरे बनवा आणि अशाच पावसामध्ये तुम्ही देखील आनंद घ्या. धन्यवाद.